जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तयाठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं. वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं. या कुंदेन्दु तुषारहार धवला. या शुभ्रवस्त्रावृता. या विनावरदंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता. समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं. मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं. यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं. देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत. वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ज्या नामे पृथ्वी समुद्रलिथे ते नाम माझे वाचे असो. ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो. ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा. मने प्राण क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं. वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्. एक एक अक्षरं पुसं महापातक नाशनं. ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं.
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपदे माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे राम रामेति रामेति रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव अष्टो प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मान मोहन गोपाला घन श्याम गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 गोपाला
गोपाल गोपाल गोपाल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. हरि राम राम राम, प्रभु राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. 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 जय जय विठ्ठल रखुमाई. ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा. ओम नमो नारायणा. श्रीमद नारायणा, भगवत नारायणा. ओम नमो नारायणा. श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरी नारायणा. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते.
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम.
श्री तुकाराम महाराज गाता अभंग. राम कृष्ण नाम मांडी पावळी, येणे होईल होळी पापा धुनी. राम कृष्ण नाम मांडी पावळी, तेने होईल होळी पापा धुनी. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नास ब्रह्मरसा. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नास ब्रह्मरसा. राम कृष्ण नाम मांडी पावळी, तेने होईल होळी पापा धुनी. राम कृष्ण नाम मांडी पावळी, तेने होईल होळी पापा धुनी. जोडी तरी ऐसी करावी न सरे, पुढे आस उरे मागुताले. जोडी तरी ऐसी करावी न सरे, पुढे आस उरे मागुताले. राम कृष्ण नाम मांडी पावळी, तेने होईल होळी पापा धुनी. तुका म्हणे ऐसे धरा काही म्हणे, यातायाती खाणे चुकतील. तुका म्हणे ऐसे धरा काही म्हणे, यातायाती खाणे चुकतील. राम कृष्ण नाम मांडी पावळी, तेने होईल होळी पापा धुनी. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नाश ब्रह्मरसा. राम कृष्ण नाम मांडी पावळी, तेने होईल होळी पापा धुनी. हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम. राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी, हरी जय जय राम. राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10, ओवी 30 ते 60. विभूती योग. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो संवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशो, सकलार्थमती प्रकाशो. मने निवृत्ती दासो, अवधारी जोजे. श्री गणेशाय नमः. ती आगमाची जे महाभारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. आणि जो अभिप्रायो सातेशते, तो एकलाची नवमी. मनोनी नवमीची या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया. बिहाला मग मी वाया, गर्व का करू. अहो गुळा साखरे मालयाचे, हे बांधे तरी एकची रसाचे. परिस्वाद गोडीयेचे आन आन जैसे. एक जाणोनिया बोलती, एक ठाय ठाय जाणविती. एक जाणो जाता हरपती, जाणते गुणेशी. हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमाचे. तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. अहो एकाची शाटी तपिनली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली. एकी
पाशाने वावून उतरली समुद्री कटके, एकी आकाशी सूर्या ते धरिले, एकी चुळीची सागरा ते भरिले, तैसे मज मुख या करवी बोलविले, अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो येत ऐशे, राम रावण झुंजी नले कैसे, राम रावण जैसे मिनले समरीन, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ए नवमीची आची ऐशे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थ हाती, यवम नवही अध्याय पाहिले, नियामती सारखी वाखानिले, आता उत्तरखंड वाईले ग्रंथाचे ऐकाम, यवम नवही अध्याय पहिले, मियामती सारखे वाखानिले, आणि उत्तरखंड वाईले ग्रंथाचे ऐकाम, येत विभूती प्रति विभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जती, देवी दगदार सवृत्ती मनी पैल कथा, देसीये चेनी नागरपणे, शांतू शृंगारा ते जिने, तरी वव्या होतीलेने साहित्यासी, मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पढता, अभिप्राय मानलिया उचिता, कवन भूमी हे न चोजवे, जैसे अंगाचे नि सुंदरपणे, लेणी अंगची होय लेणे, ते अलंकारिले कवण कवणे हे निर्वेचे नाम, तैसी देशी आणि संस्कृत वाणी, एका भावार्थाच्या सुखासनी, शोभती आयनी चोखट ऐका, उटावलिया भावा रूप करिता रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य मने पडप जोडले अवाम, तैसे देसीयेचे लावण्य हिरोनी आणले तारुण्य, मग रचिले अगण्य गीता तत्वम, जो चराचर परम गुरु चतुर चित्त चमत्कार, तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला, ज्ञानदेव निवृत्तीचा मने, ऐसे बोलिले श्री हरी तेने, अर्जुना आघवियाची मातु अंत करणे, दडवता आहाशी, आम्ही मागील जे निरूपण केले, ते तुझे अवधान चितुकिले, तवटाचे नव्हे भले पुरते आहे, घटी थोडेसे उदक घालिजे, ते न गळे तरी वरिता भरिजे, ऐसे परी सोनी पाहिलासी, तव परिस विजे ऐशेची होतसे, अवचित्त यावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोची भांडारी कीजे, ऐसे किरीटी तू आता माझे निज धाम की, ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहोनी बोलिले अत्याधरे, गिरी देखो निसुभरे मेघु जैसा, तैसा कृपाळवांचा रावो, मने ऐकेगा महाभावो, सांगितलाची अभिप्राव सांगेन पुढती, पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे, पिकाची जरी वाढी देखिजे, या लागी नुपगिजे वाहो करिता, पुढत पुढती पुटे देता, जोडे वाणियेची अधिकता, म्हणून सोने पंडू सुता शोधूची आवडे, तैसे येत पार्था तुझ आभार नाही सर्वता, आम्ही आपुल्याची स्वार्था बोलो पुढते, जैसे बाळकाले विजे लेणे, तया शृंगारा बाळकाई जाणे, परिते सुखाचे सोहळे भोगणे माऊलिये दिठी, तैसे तुझे हित आघवे
जव जव का तुझ फावे, तव तव आमचे सुख दुनावे ऐशे आहे. आता अर्जुना सोहे विकडी, मज उघड तुझी आवडी. मनोनी तृप्तीची सवडी, बोलता न पडे. आता अर्जुना सोहे विकडी, मज उघड तुझी आवडी. मनोनी तृप्तीची सवडी, बोलता न पडे. आम्हा एतुलियाची कारणे, तेची ते तुझसी बोलणे. परी असो हे अंतकरणी, अवधान देई. आम्हा एतुलियाची कारणे, तेची ते तुझशी बोलणे. परी असो हे अंतकरणे, अवधान देई. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 5 भाग 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. मूर्त मात्र राहोनी स्थिर, धापा जिरवोनी महावीर. युद्धा मिसळले दुर्धर, येर येरा कोणी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आम. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुक. काय माझी वाणी मानेल, संतासी रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले प्रभू, ते तुमचेच शिकविले. म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रुते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 5व्या अध्यायाच्या भाग 2 परमसेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभो रामचंद्रांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमच्या गुरूंना आणि मात्या पित्यांना वंदन करून कथेच्या अनुसंधानाकडे सुरुवात. भगवान परमात्मा, जगत जीवन परब्रह्म श्रीराम आणि त्यांच्या अंकित असणारा, त्यांचा सखा मानला जाणारा असा राजा सुग्रीव. या राजा सुग्रीवाचं आणि 14 चौकड्याचं ज्याचं राज्य आहे लंकेचं, तो राजा रावण, या दोघांचं असणारं मल्लयुद्ध कालपासून आपण ऐकतोय. दोघं एकमेकाला आकाशामध्ये निराधार अशा अवस्थेमध्ये मारत होते, हाणत होते. एका एकाला बेजार करत होते. हे पाहून देव दानव हे सुद्धा विस्मित झाले. दोघे एकमेकाला मारून राजा सुग्रीव आणि राजा रावण दमले. डोळ्याला अंधारी आले असेल त्यांच्या. धापा टाकत होते. जीव उसका काशक्याला आला होता. पाणी पाणी म्हणायची वेळ आली होती. एवढ्यामध्ये दोघेही काय करतात, एक मुहूर्तभर स्थिर राहतात. कोण कुणाला मारत नाही, कोण कुणाला बोलत नाही, कोण कुणाकडे बघत नाही,
कोण कुणाला गोरकावत नाही, काही नाही. एक मुहूर्त 22.5 मिनिटं ते 20 ते 25 मिनिटं धरा, एक मुहूर्त मात्र स्थिर राहिले. उसका काशकेला आलेल्या जीवाला जरा विश्रांती घेतली, धापा जिरवल्या आणि पुन्हा युद्धामध्ये ते दोघे जण मिसळले. पुन्हा दोघे जण युद्ध करू लागले. तेही कसं, एकमेकांनी एकमेकाला हाक दिली, युद्धासाठी बोलवलं गेलं आणि पुन्हा दोघे युद्ध करण्यासाठी तत्पर झाले. बाहुबळे लावोनी व्यसनी आसडोनी आणि ताधरणी येर येरा नाकळे कोणी समान दोन्ही संग्रामी. आपल्या बाहुबळाच्या सामर्थ्यावर दोघेही एकमेकाला आकाशातून खाली धरणीवर ओढण्याचा प्रयत्न करतात, पण कुणीच कुणाला कमी नाही. राजा रावण कमी नाही, तसा सुग्रीवही कमी नाही. संग्राम करत असताना दोन्ही समान असे योद्धे दिसत आहेत. विषभुजी लाविता झडका सुग्रीवे हानिल्या तडका. दाई शिरी उठल्या तिडका तेने दशमुखा कांत. आपल्या 20 हाताने राजा रावणानं सुग्रीवावर कब्जा करण्याचा प्रयत्न करू लागला, झटापटी करू लागला. सुग्रीवानं मात्र राजा रावणाच्या 10 मस्तकामध्ये अशी असणारी झपाटी दिली की राजा रावणाच्या 10 असणाऱ्या डोक्यामध्ये जणू का म्हणले मुंग्याच खेळायला लागल्या. सैर भैर झालं डोकं. आणि राजा रावण त्यामुळं तळमळू लागला. वानर नाटोपे पैदिका ऐसे कळले लंका नायका. तरी युद्धाचा आवाका सोये दशमुखान सांडवे. राजा सुग्रीव हे एक पालेखाईर वानर आहे. ते रानात राहणार आहे, सामान्य मान्य. तरी पण राजा रावणाच्या हे लक्षात आलेले की वानर आपल्याला ऐकत नाही. तरी पण राजा रावण युद्धाची भूमिका सोडत नाही. आपलं अवसान ढळू देत नाही, आपलं लक्ष ढळू देत नाही. युद्धाचा असणारा जो प्रयत्न आहे तो सोडत नाही. कारण या कांडाचं प्रकरणाचं नावच आहे युद्धकांड. आणि प्रत्येकाला झगडल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय इथं फुकट कोणी काही देत नाही आणि फुकट काही मिळत नाही. त्यामुळं किती जरी कठीण परिस्थिती आली, समोरची परिस्थिती जरी आपल्यावर मात करत असली तर आपला धीर खचू न देता आपण पुन्हा पडलो असलो तर उठायची तयारी ठेवली पाहिजे. उठल्यानंतर तेवढ्याच जोमानं तेवढ्याच ताकदीनं पुन्हा संकटाशी तोंड देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या संकटावर, त्या परिस्थितीवर कशी मात करायची, कसा विजय मिळवायचा याचा आपण अभ्यास आणि चिंतन केलं पाहिजे. आणि अशीच अवस्था राजा रावणाची. मोठं अवसान घेऊन तो मोठ्या जिकरीनं न ऐकणाऱ्या राजा सुग्रीवाबरोबर तेवढ्याच असणाऱ्या आत्मीयतेने युद्ध करत आहे. साटोपोनिया रावण पुढती करू आला रण. थरक सरक वेगविंदान रण प्रवीण ते दोघे. अंगामध्ये आवेश धरून युद्धाची असणारी जी उमक आहे, ज्याला कुवत म्हणतात, ते अंगामध्ये बाळगून राजा रावण पुढं युद्ध करत आहे. इकडं सरकत आहे, तिकडं सरकत आहे, वेगानं आपली चलाकी दावत आहे.
त्याचप्रमाणे राजा सुग्रीव ही तसंच करत आहे. दोघेही समान अशा प्रकारचे रणप्रवीण रणयोद्धे पाहणाऱ्याच्या दृष्टीला दिसत आहेत. घात पात चपेटा घात उलट पांपरा प्राणांत ऐसे मलविद्या संकेत दोघे दावित रण मारे. एकामेकाला हाणायची मारायची चापटा लावायची दणके द्यायची ही दोघांची सवय आहे. त्याचबरोबर जेवढे असणारे लत्ता प्रहार करता येईल लाता हाणता येईल हे जे मलविद्येचे असणारे संकेत आहेत म्हणले. हे दोघेही असणारे रणांगणामध्ये रणमारा करत असताना धावू लागलेले आहेत. दोघे वीरा अति दुर्धर रगडो निहाडे करावया चूर खेव देती पैसत्वर अति विचित्र ते झाले. दोघे एकमेकाला काय करायला लागले, खाली पाडून एकामेकाच्या अंगावर बसायला लागले. खाली जमिनीच्या आणि अंगाच्या मध्ये एकमेकाला रगडण्याचा हाडे चुराडा करण्याचा प्रयत्न करू लागले. आणि त्यामुळं जो आपण म्हणतो खोडा भरणे अशा प्रकारचा खोडा भरून गोळसण्याचं काम माती चारण्याचं काम एकामेकाला हे दोघेही राजा सुग्रीव आणि राजा रावण करू लागले. आणि त्यावेळेस मात्र तिथं काय विचित्र झालं ते ऐका. म्हणतात विसा भुजांचे बंधन द्विभुजी सांडिले आकळून कळ लागली दारुण दशानन कुसमुशी. आता 20 हात असणारा राजा रावण 2 हात असणारा राजा सुग्रीव पण 20 हाताच्या राजा रावणाला असं आवळून राजा सुग्रीवानं धरलं. एवढा आवळलं अशी निब्बार कळ राजा रावणाला लागली. राजा रावण तळमळू लागला, कुसमुस कुसमुस करू लागला, स्पुंदू लागला. कधी याच्यातून आपली सुटका होते अशी राजा रावणाची अवस्था राजा सुग्रीवाने केली. कळ लाविता दारुण न वाचे रावणाचा प्राण सुग्रीवे देताची सोडून पुढती रण करू आला. सुग्रीवाने एवढं आवडलं आपल्या 2 हातानं अशी कळ लावली की राजा रावण तिथं मेलाच असतं म्हणले. राजा रावण कुसमुस कुसमुस करायला लागलेला आहे, तरपडू लागलेला आहे, कासावी झालेला आहे, बेजार झालेला आहे. हे राजा सुग्रीवानं पाहिलं आणि जाऊ दे म्हणले, मरेल म्हणले, कशाला मारायला. म्हणून थोडीशी दया दाखवून राजा रावणाला सोडलं. पण दया कुणावर दाखवावी हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. दया कुणी दाखवावी, कुणावर दाखवावी याचे सुद्धा शास्त्रामध्ये बरेच असणारे सिद्धांत आहेत, नियम आहेत. पण राजा सुग्रीवानं असू दे म्हणून राजा रावणाला सोडून दिलं. आणि सोडून दिल्याच राजा रावण काही मागं हटतो का? पुन्हा युद्ध करण्यासाठी सुग्रीवाबरोबर सरसावला. उरी उराड हानिती देका सिरी सिराशी हानिती धडकां दंडी मुंडपी हानिती ढका लाविती सडका पद बंदे. काय सपासप दोघं एकमेकाला सपक लावू लागले, चपाचप आवाज निघू लागले, छताडावर छताड आदळू लागले, डोक्यानं एकमेकाच्या डोक्याला मुंडक्याला धडका देऊ लागले, दंडावर डोकं हाणू लागले. आणि अशी ढकला ढकली मारामारी बदडा बदडी अगदी जोमानं या दोघांची चालू आहे. म्हणतात पदबंदाच्या कुसरी भिडता गोपुर वेदिकेवरी दोघे जण एकसरी धरेवरी आदळले. आणि अशा प्रकारे राजा सुग्रीव आणि राजा रावण घनघोर अशा प्रकारचं मलयुद्ध खेळत असताना, रणमारी करत असताना अगदी दोघेही आपल्या आपल्या युक्त्या, आपले आपले डाव मलविद्येमध्ये वापरत आहेत. पण
असं ह्यांचं हे मलविद्या रणमारी हे राजा रावणाच्या गोपुरावरती चालू होतं. पण अशी कुस्ती खेळत 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 जसे पैलवान ते असणाऱ्या आखाड्याच्या बाहेर कधी कधी येऊन उसळ्या घेऊन पडतात किंवा त्यांची कुस्ती बाहेरच्या बाजूला जशी येते, तसंच झालं इथं. राजा सुग्रीव आणि राजा रावण गोपुरावरनं जमिनीवर दोघे जण आदळले. सवेची उठोनी आजान ओटवडीचे दाविती रण, हिंका दाविती थरकोण मुष्टी पातन उचाटे. अहो परत दोघे उठले, परत दोघे जण रणांगण करू लागले. एकमेकाला आपला आपला इंगा हिसका दावू लागले. लाता बुक्यांचा मारा परत सुरू झाला. परत सुरू झाला म्हणतात. उलट लोट विकट रण हेटकीचे युद्ध दारुण, विविध बंदाचे निर्वाण रणविंदान दोघाचे. उलट्या हातानं एकामेकाला हाणू लागले. अगदी त्यांच्या मारामारीनं विक्राळ स्वरूप धारण केलं. आणि हे युद्ध एवढ्या टोकाला गेलं की ज्याला निर्वाण बंद म्हणतात, निर्वाण युद्ध म्हणतात. आणि अशा विविध असणाऱ्या जे कुस्तीचे मलविद्येचे डाव आहेत, ते डाव टाकण्यात, आपलं आपलं रणकौशल्य दाखवण्यात दोघेही तरबेज आहेत. दोघे राजे व्यमधारी, शिक्षा दीक्षा जाणोनी खरी, भवंडिता चक्राकारी नये गिरिगिरी भवंडीचे. दोघेही राजे, दोघांनाही शिक्षण आहे, दोघांचीही दीक्षा आहे. दोघे एकमेकाला चक्राकार भवंडी देण्याचा प्रयत्न करतात, गिरगिर 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 फिरवण्याचा प्रयत्न करतात. पण कोणाला काय तिथं सहसा गोलगोल फिरल्यामुळं भवंडी किंवा चक्कर येत नाही. रणविद्येचा उद्बोध युद्ध करीता न बाधी खेद, युद्ध समी परमाल्लाद दोघा रणमद युद्धाचा. आणि राजा सुग्रीव, राजा रावण, आपल्याकडे ज्या ज्या काही विद्या आपण शिकलेलो आहे त्याचं प्राकट्य किंवा त्याचं कौशल्य रणांगणामध्ये युद्ध करताना दाखवत आहेत. कुणीही दोघांमधलं वाईट वाटून घेत नाही. वाईट वाटून घेतलं तरी काही उपयोग नसतो, कारण जिथं लढायचं आहे, एक कुणीतरी जिंकणार आहे, एक हरणार आहे, एक पडणार आहे. दोन पैलवानांची कुस्ती आहे. तसे इथं दोन राजे युद्ध करत आहेत. दोघांनाही परम अशा प्रकारचा आल्हाद आहे. आणि दोघांच्याही ठिकाणी युद्धांचा असणारा जो रणांगणामधला मद असतो, कैफ असतो, लढण्याची जी जिद्द असते, जी नशा असते, ती दोघांकडं आहे. गजदंती गज जान युद्ध करी ती खनान, देवी हे वीर दोघे जण करीती रान बाहुबळे. ज्याप्रमाणे दोन हत्तींचं युद्ध सुरू व्हावं आणि हत्तीने हत्तीला आपल्या दातानं हाणावं, त्यावेळी त्या दातांची टक्कर लागते. झुंज लागल्यानंतर खनाखन खनाखन त्या हत्तीच्या दाताचा आवाज येतो. त्याप्रमाणे राजा सुग्रीव आणि राजा रावण हे दोघे वीर युद्ध करत असताना आपल्या असणाऱ्या बाहुबळाचा रणांगणामध्ये वापर करत आहेत. दोघा दुर्धर रण कल्लोळ, दोघी युद्ध केले चिरकाळ, दोघा श्रम नाही आळूमाळ, दोघे प्रबळ युद्धार्थी. दोघांनी मले बराच काळ टिकून राहून दम धरून युद्ध केलेलं आहे. दोघांनाही कसल्याही प्रकारचा थोडासाही थकवा वगैरे आलेला नाही, कारण दोघेही युद्धामध्ये प्रबळ आहेत.
दाविती क्रौंचाकार मंडळ चक्राकार फिरती प्रबळ रजकाकार उपटती सबळ रणतुंबळ कंदन प्राय. दोघे कसे करतात म्हणले तर आकाशामध्ये युद्ध करतात, जमिनीवर युद्ध करतात, एकमेकाला असणारे म्हणले गोल गोल फिरवतात. दोघे म्हणले ज्याप्रमाणे सुरुंग असतो त्या सुरुंगाप्रमाणे एकमेकाला उपसून वर फेकण्याचा प्रयत्न करतात. अगदीच रणांगण तुंबळ अशा प्रकारचं तिथं माजवण्याचं काम, रणकंदन करण्याचं काम दोघेही राजा सुग्रीव आणि राजा रावण करीत आहेत. युद्ध करिता मृगगती सवेची दाविती छागगती निराधारे शनागती दोघे गजगती दाविती रण. काही वेळा ज्याप्रमाणे हरणाप्रमाणे चलाकी दोघं धावत आहेत, त्याचबरोबर टकरा देताना बकरे असतात, मेंढे असतात, त्या जशा धडका देतात, धडाधड धडाधड एकमेकाला जशी दोन मेंढे टकरा खेळावी, धडका द्यावी, तशा राजा सुग्रीव आणि हा राजा रावण एकमेकाला धडका देत आहेत. त्याचप्रमाणे आकाशपंताला गेल्यानंतर ज्याप्रमाणे घार असावी किंवा तो ससाना असावा, त्यांची जशी गती असते त्याप्रमाणे ही दोघे जण आकाशपंताला युद्ध करत आहेत. आता आकाशामध्ये कोणाचा कोणाला काही आधार असतो का? निराधार राहून हे दोघं युद्ध करतात. एवढंच नाही, जसे दोन माजलेले हत्ती एकामेकाबरोबर युद्ध करावे, झटापट खेळावे, त्यांचं भयंकर युद्ध पाहून पाहणाऱ्याला सुद्धा भीती वाटावी, त्यांच्या दाताचा खणखणाट व्हावा, अशा प्रकारचं रणांगण राजा सुग्रीव आणि राजा रावण करीत आहेत. कुकुटाची येणे जगती युद्धी माघारे न सरती ना तरी केशरीच्या स्थिती उडी घालिती साठोपे. दोन कोंबड्यांची झुंज लागावी, ते दोन कोंबडे एकमेकावर जसे टपून असतात, एकमेकाच्या असणाऱ्या त्या तुऱ्याला किंवा मुंडक्याला चोचीनं चावा घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते कोंबडे एकमेकाला रक्त बंबाळ करून जर्जर करण्याचा, जखमी करण्याचा, मारून टाकण्याचा प्रयत्न करतात. कोणताच कोंबडा झुंज लागल्यानंतर मागं सरायला तयार होत नाही. जरी त्यांचं मरण आलं तरी ते दोन्ही कोंबडे घाबरत नाहीत. अशीच इथं अवस्था झालेली आहे. राजा रावण त्या कोंबड्यांच्या प्रमाणच आणि राजा सुग्रीव सुद्धा त्या दोन्ही कोंबड्यांच्या प्रमाण अशी झुंज देत आहेत, एकमेकाला घायाळ करत आहेत. युद्धातून कुणीच माघार घ्यायला तयार नाही. किंवा एखादा असणारा सिंह असतो, वाघ असतो आणि टपून बसतो जाळीमधून, आणि हत्ती आला किंवा आपलं सावज आलं, शिकार आलं की त्याच्यावर झडप घालतो. अशीच झडप घालण्याचे काम राजा सुग्रीव आणि राजा रावण एकमेकावर दोघे जण करत आहेत. दोघा पूर्ण युद्ध उत्पत्ती नाना मंडळी नाना गती दोघे जण रण मारार्थी निज विजय आरती उन्मत. दोघांचं युद्ध पाहिलं की खरंच पाहणाऱ्याला अगदी मजा येते, नवल वाटतं, कौतुक वाटतं दोघांच्या युद्धांचं. अहो, युद्धामध्ये त्यांच्या डावामध्ये वाढच होते पण कमीपणा नाही म्हणले. नाना प्रकारची, नाना डावांची, नाना कौशल्याची प्रेरणा घेऊन ते युद्ध करतात, रणमार करतात दोघे जण. आणि दोघालाही वाटतं माझाच विजय होणार आहे. राजा सुग्रीवालाही वाटतं मी विजयी होणार आहे, राजा रावणालाही वाटतं मीच विजयी होणार आहे. आणि तो विजय मिळवण्यासाठी दोघंही उन्मत्त झालेले आहेत, अगदी निर्दयी झालेले आहेत. ज्याला माजलेले म्हणतात अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे त्यांच्या अंगामध्ये एक विजयाची नशा चढलेली आहे. आणि हे दोघे जण घनघोर अशा प्रकारचं युद्ध करत आहेत.
या दोघांचं युद्ध सुरूच आहे. पण अजून कसं युद्ध चालणार आहे, या दोघांची कुस्ती कशी सुटणार आहे, याचं चिंतन आपण पुढील भागात करू. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय, जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो, यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा, सुकुळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरंगना बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे, हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे, हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा अधोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता, केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, भानुदास एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, जनार्दन एकनाथ,
जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.